सभा घेण्यापेक्षा शाखांपर्यंत पोचावं आणि प्रत्येक शाखेच्या बाहेर एक लहानशी सभा होतेच, लोक जमत आहेत, अधिक लोकांपर्यंत पोहोचून संवाद साधावा हे त्यांचं पहिल्यापासूनचं धोरण आहे. मुंबईमध्ये एकच अतिविराट सभा घ्यावी याच्यावरती आमचं एकमत आहे. राऊत साहेब, आता प्रचार सुरू झालेला आहे, अजूनही दोन्ही ठाकरेंचे अपक्ष बंडखोर रिंगणात आहेत, कारवाई अजूनही होताना दिसत नाही. अनेकांवर कारवाई झालेली दिरंगाई आहे, होते, अजिबात दिरंगाई नाही. दिरंगाई कशाला होईल? खास करून वळीमध्ये अजूनही परवा आम्ही कारवाई केली नाही, एक यादी आली, अजून एक यादी येईल, होणार. प्रत्येक बंडखोराला अजूनही बंडखोरांना समजवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्यांनी स्वतःला बंडखोर म्हणून घोषित केलेलं आहे ते सर्व शिवसेनेचे कडवट निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यांच्या डोक्यातला थोडासा कचरा निघून गेला, राग निघून गेला की ते हळूहळू मागे घेतील अशी आम्हाला खात्री आहे. राऊत साहेब, तुम्ही म्हणता की ठाकरे बंधूंच्या युतीमुळे कार्यकर्त्यांमध्येही खाली मनोमिलन झालं आहे, पण तुम्ही म्हणाल हा तुमच्या पक्षाचा विषय नाही, पण मनसेत त्याचे पडसाद उमटू लागलेले आहेत. त्यांचे एक माजी नगरसेवक संतोष धुरी हे काल भाजपत मुख्यमंत्र्यांना भेटले आणि त्यांचा आज भाजप प्रवेश होतो आहे. मनसे अंतर्गत नाराजी आहे या सगळ्या एकूण संघ हे सगळ्यात पक्षात झालेलं आहे. काय फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत झालंय का? तर नाही. तुम्ही निष्ठावंत वगैरे कालपर्यंत मिरवत होतात, पण तुम्हाला उमेदवारी मिळाली नाही म्हणून तुम्ही पक्षांतर करतायत. आणि पक्षांतर कुठे करताय? की जे मुंबई आणि महाराष्ट्राचे शत्रू आहेत, दुश्मन आहेत असं घोषित केलंय मराठी जनतेने. तुम्ही त्या मोगलांच्या तंबूत जात आहात, तुम्ही औरंगजेबाच्या तंबूत जाताय. औरंगजेब त्यांचाच आहे, कारण गुजरातला जन्माला आलाय तो, त्याच्यामुळे औरंगजेब हे त्यांचं निशाण आहे भाजपवाल्यांचं. तेव्हा हे जे मराठी कार्यकर्ते आहेत राजकीय, त्यांनी विचार केला पाहिजे. आमच्याकडले काही लोक गेले, काँग्रेसमधले गेले, त्यांना काय एवढं त्या भारतीय जनता पक्षाला सोनं लागलंय मला माहित नाही. किती जणांना पैसे देणार ते आहे? भ्रष्टाचाराचा पैसा तुमच्यापर्यंत पोचेल, पण तुमच्या पुढल्या पिढ्या त्याच्यामुळे सुखी होणार नाहीत, लक्षात घ्या. जर महाराष्ट्र सुखी राहिला तर तुमच्या पुढल्या पिढ्या सुखी राहतील. संतोष धुरी बोलत असताना शेजारी आज संदीप देशपांडे देखील होते, आज शिवाजी राठोड. नाही मला रवींद्र चव्हाणांचं एक वक्तव्य काल त्यांनी केलं की विलासरावांच्या आठवणी त्यांना शिवाजी महाराजांच्या आठवणीही पुसायच्या आहेत या भारतीय जनता पक्षाला. त्यांना महात्मा गांधी, पंडित नेहरूंच्या आठवणी पुसायच्या आहेत. त्यांना शिवसेना तोडून किंवा विकत घेऊन बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राटांच्या आठवणी पुसायच्या आहेत. त्यांना शरद पवारांचं कार्य पुसायचं आहे. आणि त्यांना काय ठेवायचं आहे? तर स्वतः आयत्या बिळावर मारलेल्या रेघोट्या ही त्यांना ठेवायचं आहे. पण लक्षात घ्या, जेव्हा अतिरेक झाला तेव्हा वेनेझुएलाचा राष्ट्राध्यक्षसुद्धा हातात बेड्या घालून तुरुंगात गेला. तो सुद्धा होत चोरी करत होता, तो सुद्धा विरोधकांचे लोक फोडत होता, तो सुद्धा विरोधकांना तुरुंगात डांबत होता. प्रत्येक गोष्टीला एक अंत आणि शेवट असतो. असा अंत ह्या लोकांचा सुद्धा होईल हे लिहून ठेवा. साहेब, काल तुम्ही ठाण्यात होता,